दादा कोण होती ही माणसा? काय ते नेमकं लक्षात येत नाही. मी म्हणत होती की आम्ही निलिमाच्या ओळखीचे आहोत. निलिमा तर म्हणते मी तर त्यांना ओळखतच नाही. मग हे इथे सारखे सारखे काय येत आहेत? कोण आहेत? देव जाणे. दादानू जरा सांभाळूनच. निलिमा वहिनींका पण सांगा. हो. गणेशा, दादानू त्या गणेशापासून जरा सावधच राहा. तू काय एक एक विद्या करता. त्यातलं कितपत खरं आहे आणि सावध राहा काय. तो माझा पुतण्या आहे. उगाच मनात भीती कशाला बाळगायची आहे की नाही. गणेश काही करणार नाही. तुम्ही करा तुमचं काम. गणेशा, ए गणेशा, अरे भूक लागली असात ना? हो. मग जेवून घे आता. आहे टोप भर भात ठेव. वय ठेवलंय, टोप भर भात ठेवलंय. हा गणेशा, माझा एक ऐकशील? बोल. बस है बस. तुका माहित हा ना, अण्णांनी जमिनीचे वाटे केल्यानी आपल्या वाट्यात ती मांगरावरची जमीन इली. काय होणार त्या जमिनीन म्हणा. मी त्या दिवशी ह्यांच्या मागे लागलाय. मग त्यांनी माधव भाऊजींसमोर जमिनीचा विषय काढल्यानी. मग काय म्हणाला काका? तेवच पावलं म्हणायचो. माधव भाऊजी हो म्हणाले. म्हणजे ते आपल्या जमीन देऊक तयार झाले होत. पण त्या सगळा वरवरचा बोलणा झाला रे. जोवर कागदावर सही शक्य पडत नाही तवसर काय खरा नाही. त्यांचा मन वळला तर परत नाही म्हणायचे. म्हणा मी माधव भाऊजींसमोर जमिनीचा विषय परत काढीन. तू माझ्या वांगडा थांब. हा? हो आई.
मी थांबतो. गुणाचं तो माझो लेक. माधव भाऊजी, ओ माधव भाऊजी. काय ग सरिता, काय झालं? काय विशेष नाही हो, वाईच बोलूच होता तुमच्याशी. जरा वेळ हा का तुमका? हा वेळ आहे ना. मला काय करायचंय, मी असंच बसलो होतो. नाही, तुम्ही काय ता लिहत असतात ना म्हणून विचारले. नाही आता काहीच लिहित नाही. बरं दत्ता कुठे गेलाय? ते शेतावर गेले होत. पावसात शेतात काम असतात ना. हो हो, हा दत्ता ना कधीही थकत नाही, हेच खरं. भाऊजी, तुम्ही बसताच आहे? हा हा, बसतो बसतो. चाय आणू काय तुमका? नाही नको ग, आता जेवायचीच वेळ झाली बघ. माधव भाऊजी, हा कसा बोलूचा ताच कळत नाही. हा अगे सरिता, बोलून टाक. मला साधारण अंदाज आहे तुला काय बोलायचंय ते. मी काय म्हणते, जेवणाची वेळ झालेलीच हा. तर तुम्ही जेवणच घेवा, 4 घास खावा. मी वाढते तुमका. हा ठीक आहे, पण या गणेशाचं काय, त्याला नाही जेवायचं? मी वाढते ना ते का, वाढते. ठीक आहे. तुम्ही वा पुढे, मी आलोच जरा आवरून. हा वय मी सुपारी आणूक सांगताय दत्ताक. वायच माझं ऐकशाल? दत्ताशी बोलशाल तुम्ही? तो नाराज झालेलो हा. तुम्ही जमिनीचे वाटणं केलास, सगळ्यांचा समाधान झाला, पण त्याचा नाही झाला. ते का मांगरावरची जमीन मिळाली हा, ते का नको हाती. लय दुखावलं हा पोर. उगा जमिनीवरसून भावांमध्ये वाद नको. गणेश, तू काय म्हणत होता? अण्णा हयत हत. हो आयन का पण अण्णा दिसतात? हो, अण्णांशीच बोलते ती. खरा सांगू, माझो पण आता त्यावर विश्वास बसूक लागलेलो हा. विश्वास ठेवायलाच हवा. जोवर अण्णांच्या सगळ्या इच्छा पूर्ण होत नाही तोवर ते इथेच राहणार. तू का एवढा सगळा कसा करता रे? आई शक्ती आहे ती. मग त्या शक्तीन तुझ्या औशी बापाशीचा भला कर, तुझा स्वतःचा भला कर. त्या शक्तीन माधव भाऊजींचं मन वळव. काय करायचंय? अरे आत्ता तुका सांगितलंय ना, त्या जमिनीच्या कागदावर सहयोग घेऊच्या होत. ता होत नाही तर काय खरा नाही रे. ठीक आहे, होईल सगळं. पण कधी जाऊबाई हय नाही हत तवसर होऊ कोया ना. आई, काका त्या कागदपत्रांवर सह्या करेल. इथल्याच्या लग्नाचं बघू काय? ते मला नाही सांगितलंस ना तर बरंच होत. तू नाही बोलणार तर कोण बोलणार? मी लग्न करू तयार आहे. हा काय? पण परत नाही बोलणार नाहीस ना? बोले, जर तुम्ही माझी अट मान्य केलास नाही तर